आज ना मी बनवणार आहे जवळ्याची चटणी। हो, तर माझ्याकडे हा जवळा होता। तर जवळा आपण नेहमी जेव्हा आणतो तेव्हा तो काही जास्त राहत नाही, फ्रीजमध्ये ठेवावा लागतो, नाहीतर तो थोड्याच दिवसात लाल पडत जातो। तर मी काय केलेलं आहे, जो माझ्याकडे जवळा होता तो मस्त गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं लसूण सुद्धा टाकलेलं आहे, भाजतानाच टाकायचं। आणि असं थोडासा कडक झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला टाकणार आहोत आणि जाडसर असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर यामध्ये फिरवताना थोडंसं तेल सुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून चटणी खाताना कोरडी लागत नाही। तर यामध्ये नुसतं आपण जवळाच नाही तर थोडं चवीपुरतं आपण त्याच्यामध्ये अजून काही सामान ॲड करणार आहोत। तर आपण थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे घेणार आहोत, ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत मस्त। आणि मग त्याच्यात सुद्धा थोडंसं मीठ आणि मसाला टाकून हे पण मिक्सरला आपण जाडसर फिरवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपली मस्त चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा जवळा टाकून देण्याआधी अशी चटणी नक्कीच करून बघा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।